गुड मॉर्निंग आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आम्ही चालले आता गावाला, तर चला गावी भेटूया। आणि आपण त्याची मोटार घेतली होती, त्याचं पाईप बघण्यासाठी आहे ना। टाइम तर खूपच झाला आम्हाला यायचं आहे। आणि इकडे बघतोय तर पाईप मिळतो का, हा दुकान आहे आंबाडीला, तिथे आले। चला बघते मग तुम्हाला कळवते घेतलं की नाही घेतलं। शेतावर जाऊन बघूया आपण। मित्रांनो आता आपली मोटार बघून त्याचं पाईप देतात आपल्याला, बघूया काय म्हणतात, समजेल मगच आपल्याला पाईप मिळेल। पाईप आपल्याला मोटार आहे ते दाखवतो। आपला पंप चालवलाय पाण्याचा, तिकडे बघूया आपल्याला फिट करून देतात कसं काय ते। आता आपल्याला सेटिंग करून देणार आपल्याला तिकडे। आणि ते बघा ते फुटवाल तिकडे या पद्धतीचं दिलंय। आपण ज्या शॉप मध्ये आले त्यांनी इकडे हे दिले। ये 40 रुपए, हाँ ये 120 रुपए, हाँ और ये 60 रुपए। हाँ सेक्शन पाइप है ना, वो 180 रुपए किलो। ओके, आपल्याला आपण बघितली प्राइस। आणि आता पाईपाची पण पास करना है तुम्हारा क्या? सगळं वजनावर आहे का? बापरे, असं मीटर आहे ते काहीच नाही का, सगळं वजनावरच? नहीं है। पाईप सुद्धा आता वजनावर मिळायला लागल्यात मित्रांनो, बघू शकताय। तिने आपण करून घेतलेलं आहे, हे बघा हा फुटवाळ आहे आणि दुसरा एक हा पाईप आहे। पण हा खूप 100 फूट 30 मीटर असं मला पण वाटतंय। हो तुम्ही 2 मीटर घ्या, आगे बार को है हां, तो 2 मीटर घ्या तुम्ही। हो माझा 2 केला तो, म्हणजे हे जॉईंटची काय गरज नाही तुम्हाला, हे डायरेक्ट लागेल। हां ते एवढा मोठा आहे घरी तो अजून एक काय सजून। हां एक जॉईंट द्या एक्स्ट्रा, जॉईंट देखो आणि वो एक बंद आहे घेतोय हे 2 जॉईंट घेतो त्याला। चला मित्रांनो आपलं बिल झालंय तयार, बिल आता तयार करून चला साहेबांकडे देते, घ्या। हे बघा आपली मोटार, पाण्याची मोटार दुकानवाल्यांना पण पसंत आले। आता मोटार पुढे ठेवता का? पुढे ठेव। चला पूर्ण फायनली आज पाण्याच्या मोटरचं सगळं क्लिअर झालं आपल्याला। फक्त आपण घरी जाऊन तिथे अजून फिटिंग करायची आहे आपल्याला। तर फुटवालचा पाईप वगैरे आहे तो गरम करून पूर्ण त्याला जॉईंट करायला लागेल। तर असे आपले आजचे पूर्ण दिवस याच्यामध्येच आपलं गेलं। तर आता खूपच उशीर झाला, तर उद्याचीच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेलच। पाणी आता कसं फेकतं ते, आणि साहेब गेलेत पेट्रोल घ्यायला लागेल ते आपलं पाण्याच्या पंपासाठी। तर साहेब गेलेत तिकडे, बॉटल दुकानवाल्यांकडूनच किंवा कॅन वगैरे घेतील। कालचा ब्लॉग आपला कंटिन्यू आहे। तर चला मित्रांनो शेतावर जाऊया आणि शेतावरची ऍक्टिव्हिटी आपण बघू। आणि साहेब तर निघाले बघा, ब्लॉग घेऊन तिकडे उभे आहेत। चला मी पण बुट वगैरे घालते। हे बघा इकडनं साहेब आणि मी इकडे बसले गाडीमध्ये, चला जाऊया। हे बघा बाय गुड मॉर्निंग। तर चला आता शेतावर जाऊया।
शेतावरचं तिकडे पाण्याचं पंप आपल्याला बघू आता ती मेन साहेबांची कसोटी आहे. साहेबांना चालू करता येते की नाही समजेल आपल्याला दिसेल साहेब काय करते. बरोबर ना. तर चला जाऊया काय काय आपला आहे काय नाही ते समजेलच आपल्याला. हे बघा मित्रांनो आपण इथं शेतात सामान आणून ठेवलंय आपलं. हे बघा ही मोटर साहेबाई चालवले आणि मी पण घेते एक पाईप एक बंडल. आता जाऊया आपण इकडनं. आपल्याला किती लांब आहे काय आहे ते समजेलच. थोडस सामान घेऊन जाते. चला आपल्याला पसरवल्याशिवाय जमणार नाही. ओ एक बंडल घेतला असता तर नाही एक बाजून. एक साथ बंडल देते म्हणजे परत डबल फेरी होणार नाही. व फेरी तर होणारच आहे पण परत परत यायला लागणार नाही. 4 फेऱ्या होणार नाही. साहेबांकडे देते मी दुसरा घेते. मित्रांनो आपला तिल पण झालाय. एक एकच फुलावर आपला तिल भाजलाय आणि उडीद झालाय नाहीपेक्षा बरं झालंय. तिल पण झालंय. थोडस हे झालं का आपल्याला काढायला लागणार आहे. बघू शकताय कसं घेतलंय ते खांद्यावर. साहेब तर गेले तिकडे. चला पुढे आपल्या तुरी बघा आता ह्या वेळेला झाल्या तिकडे पसरल्यात मस्तपैकी छानपैकी पण मधी मधी झाल्या नाहीयेत. गेल्या वर्षी खूप बांध भरला होता इकडे. आता खूपच कमी आहेत. तर आपल्याला तिकडे मागच्या वेळेला आम्ही पाणी आणलं डोक्यावर तिथेच जायचंय आपल्याला. तिथूनच पाणी घेऊन पुन्हा इकड पाय मोटर पंप जोडून ना घेऊन यायला लागेल. इथे हे बघा रस्ता कसा आहे. ऐक आता सांभाळून सांभाळून जायला लागते. साहेब ते जातात सरसर सरसर निघून. आले साहेब. आणि आज 2 दिवस एवढी धावपळ झाली ना अक्षरशः पाय दुखायला लागले. एक काम आम्ही 4 वेळा करतो अक्षरशः काही समजत नाही. खूपच धावपळ होत चालली आमची. आज कुठल्याही परिस्थितीत पाणी दिल्याशिवाय जायचंच नाही असं ठरवले मी तर. आणि आपल्या त्या विहिरीमध्ये पण थोडंसंच पाणी राहायला लागले बघा. ते जेवढं असंच उन्हाने आटून जाण्यापेक्षा आपण शेतामध्ये ओलं करून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही राहणार. हे बघा त्याला दगड बांधून आम्ही टाकले आतमध्ये फुटवाल. आता बघू हे नाही पाणी नाही भरलेला. तर पहिला एक काम करा पहिला ते जॉईंट मारून घ्या. पाणी इकडून चालू केला का तुम्हाला धावत जायचंय बरं का. कारण तर मी पोचता पोचता पाणी पोहोचून मोकळं होईल. मित्रांनो मोटर आपली चालू केली पण काय पाणी पाणी
झालं चालू. आपले फायनली आता हे बघा, अजून एक तर गोळा करायचा आहे, म्हणजे असं जमा करून असं गोळ करून घ्यायचंय. किती वाजले काय माहिती नाही, एवढं टायमिंग तर काय बघितलं नाही मी. हे बघा मित्रांनो, आम्ही घरी आलोय. पहिल्यांदा तर चहा बनवला आल्या आल्या, गरम गरम या चहा प्यायला. आणि आपण पाईप गुंडाळून आणले ते, हे बघा पाईप गुंडाळून आणले ते अशा पिशवी ते भरायला लावलंय. हे बघा मित्रांनो, आमची तयारी झाली. आणि हे बघा आपले ही सगळी पॅकिंग करून ठेवले. सकाळी आपण भात घेतलं ते, हे एवढं. इकडे आपलं ते बॉक्स आहे, ह्याच्यात पण आपले तांदूळ आहेत. हे बघा मित्रांनो, गजरा लावलाय मस्तपैकी. आता संध्याकाळचा वेळ तर आहेच, तरी सुद्धा आपल्या बॅकयार्डची फुलं, समोर झाडाची पण फुलं काढले आणि असं करून गजरा केले आणि मारलं मस्तपैकी. केस तर छोटी केले तरी पण गजरा मारले. चला आता निघतो. जय गणपती बाप्पा. जय गणपती बाप्पांना नमस्कार करून आता आपण पुढचा प्रवास करतोय. चला मित्रांनो, आता निघालोय आम्ही ठाण्याला. तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे येत राहणार. चला बाय, गुड नाईट.